नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा। शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे। प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा, चिमण पाखरा, ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा। एकदा छत्रपती शिवाजी महाराज जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते। जरा पुढे वाढलेच होते की मागून एक दगड त्यांच्या डोक्यावरून आपटला। शिवाजींना राग आला आणि ते क्रोधित होऊन आजूबाजूला बघू लागले, परंतु त्यांना कोणीच दिसेना। तेवढ्यात झाडामागून एक म्हातारी समोर आली आणि म्हणाली, हा दगड मी फेकला होता। शिवाजींनी म्हातारीला त्यामागील कारण विचारलं, तेव्हा ती म्हणाली, क्षमा असावी महाराज, मी तर या आंब्याच्या झाडावरून काही आंबे तोडू पाहत होते, परंतु म्हातारपणी या झाडावर चढणे तर शक्य नाही, म्हणून दगड मारून फळ तोडत होते, पण त्यातून एक दगड चुकीने आपल्याला लागला। निश्चितच कोणीही साधारण व्यक्तीने अशा चुकीवर अधिक क्रोधित होऊन चूक करणाऱ्याला शिक्षा दिली असते, परंतु शिवाजी महाराज तर महानतेचे प्रतीक होते। त्यांनी असे मुळीच केले नाही। त्यांनी विचार केला की एक साधारण झाड एवढं सहनशील आणि दयाळू असू शकतं की दगडाचा मार खाऊन देखील मारणाऱ्याला गोड फळ देतं, तर मी तर एक राजा आहे आणि राजा सहनशील आणि दयाळू का नसू शकतो। आणि असा विचार करत महाराजांनी त्या म्हातारीला काही सुवर्णमुद्रा भेट म्हणून दिल्या। तर मित्रांनो, सहनशीलता आणि दया कमजोर नव्हे तर वीरांचे गुण आहेत। आज लोक लहान सहान गोष्टींवर क्रोधित होऊन एकमेकांचे प्राण घेऊ बघता, मारहाण करतात। अशा शिवाजी महाराजांचा हा प्रसंग निश्चितच आम्हाला सहिष्णू आणि दयाळू असावा याची जाणीव करून देतो।